हिंगोली पालिकेच्या तोंडावर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकरांमध्ये आव्हान प्रति आव्हानांचा सामना रंगलाय. पाहूया. शिंदेंच्या बंडावेळी त्यांनाच शिव्या शापांची लाखोली वाहून नंतर त्यांच्याच गटात जाणाऱ्या संतोष बांगरांची खासदार नागेश आष्टीकरांनी खिल्ली उडवली आहे. ठाकरेंचे खासदार लवकरच आमच्यात येतील असा दावा शिंदे गटाचे आमदार बांगर यांनी केला होता. अहो, खासदार नागेश पाटीलच हे आमचे आहेत, फक्त शरीराने तिकडे आहेत. बाकी सगळं तुम्हाला सांगतो की त्यांचं प्रेम आमच्यावरती आहे. ते बागर साहेब काय कस काय हिंगोली काय फिसकटला का काय जरा वाळू घसरली वाटायला पायाखालची म्हणून हे चालू आहे का? गणित जुळलं म्हणून तिकडे आहेत. गणित जुळालं की नागेश पाटील दादा संतोष बांगर की जय म्हणणार, बाकी दुसरं काहीच नाही. पण मला असं वाटायला लागलं की हिंगोली मध्ये लय टर्या मारू लागले, काही जरा असं कमी जास्त झालंय का म्हणून आमची काहीतरी असं काय अजून दुसरं काही पैंतरे आजमावं लागले काय तुम्हाला? येतील ना. एक ध्यानात ठेवा, गणित जुळाल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो गुणाकार वजाबाकी बेरीज ही झाली की नागेश पाटील हे आमचे खासदार आहेत. असं काही वक्तव्य करून काही फरक पडणार नाही. काम करा, मेहनत करा, लोकांना खुशामती करा, लोकांना हात जोडा. असं काय दंडकत दाखवले होय ना, हात जोडा. पण आमच्या कानावरती ज्या वरच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र लेवलला ज्यावेळेस नेते बोलतात त्यावेळेस आम्हाला कानकून लागती. आणि यांच्यातच पायपोष नाही, उगाच दुसऱ्याला बोलून काय फायदा आहे आणि दुसऱ्यावर टीका टिप्पणी करून किंवा असं काही बोलून. त्यामुळे मला असं वाटतं की नागेश पाटील हे शिवसेनेसोबत आहेत. ते एक हिंदी मध्ये शेर आहे, सबको मालूम है क्या है लेकिन साला कॉमेडी बड़ी अच्छी कर लेता है. ते असं भानगड आहे. त्याच्यामुळं याच्यावर काही ध्यान देऊ नका. तारीख ठरल ना, काही त्याला वेळ थोडासा. सगळंच तुम्हाला सांगल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो काहीतरी. आता शिंदे साहेबाचं आणि फडणवीसाचं थोडस भानगडी चालल्यात की लगेच आपल्या बांगर साहेबांना सुरू केलं की नागेश पाटील आमचे असं आज नाही उद्या होणार, काय की गणित लागणार, काय की वजाबाकी गुणाकार ह्यो त्यो. यांना असंच काही ना काहीतरी केल्याशिवाय पर्याय नाही आहे. मित्रांनो, आपल्या जोरात काम करा. कोणत्याही परिस्थितीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा.